ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मुख्य संपादक वसंत पानसरे. शहापूर तालुक्यात ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ रणजित यादव यांचा दौरा. ठाणे जिल्हा परिषदेचे नव्याने नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शुक्रवारी शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आसनगाव येथील अंगणवाडी, वनराई बंधारा व नागरी सुविधा रस्त्याची पाहणी केली. तसेच पंचायत समिती कार्यालय शहापूर येथे भेट देत गटविकास अधिकारी यांच्या दालनात सर्व विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक घेत विविध योजनांचा आढावा घेत काही सूचना केल्या. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तर देत दौऱ्याचे नियोजन स्पष्ट केले. पत्रकारांच्या वतीने आपलं शहापूर तालुक्यात सहर्ष स्वागत आहे. साहेब, शहापूर तालुक्यामध्ये आपण प्रथमच आढावा दौरा करत आहात. या संदर्भात काय म्हणाल आपण? आज मी रुजू झाल्यापासून पहिल्यांदा शहापूर तालुक्याचा आढावा इथे पंचायत समिती येथे घेतला. त्याचसोबत काही गावांचा देखील दौरा आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, त्याचबरोबर आमचे जे PM आवास योजना असेल, PM जर्मन योजना असेल, यासारख्या योजनांचा आढावा घेतलेला आहे व त्या योजना कालबद्धरित्या कशा पूर्ण करता येतील याबद्दल सर्व HODs तसेच BDO यांना इन्स्ट्रक्शन केलेलं आहे. या दौऱ्याची हा दौरा माझ्यासाठी महत्त्वाचा होता, कारण या तालुक्याची ओळख व्हावी आणि शहापूर म्हटलं तर आपल्या यामध्ये ज्या काही समस्या आहेत आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आपण कसं काम करता येईल कॉन्व्हर्जन्सने, याबद्दल देखील हा दौरा महत्त्वाचा होता. आणि याबद्दल सर्वांना इन्स्ट्रक्शन्स दिलेलं आहे की यामध्ये जे काही त्रुटी असतील त्याच्यावर काम करून एक शहापूरचा विकास कसा करता येईल याबद्दल सर्वांना सूचना दिल्या. साहेब, शहापूर तालुक्यात आता पाणी टंचाईला सुरुवात झालेली आहे आणि पाणी टंचाईचा जो विषय आहे आमचा हा वर्षानुवर्ष पेंडिंग आहे. म्हणजे आत्ता जानेवारीपासूनच तर जूनपर्यंत ही पाणी टंचाई राहते. दरवर्षी इथं वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात, परंतु पाणी टंचाई आज परत कायम आहे. याबाबत तुमचं नियोजन काय? पाणी टंचाईचा मी आज इथे आढावा घेतला, तसेच HODंचा जिल्हा स्तरावर देखील आढावा घेतला होता. त्यांचा आराखडा तयार आहे, पण नेक्स्ट इयरपासून आपण नेक्स्ट इयरचा जो टंचाई आराखड्यामध्ये टँकरची संख्या कशी कमी करता येईल याबद्दल यावर्षीपासूनच काही नियोजनरित्या प्लॅन करता येते का, तर याबद्दल आम्ही HODने इन्स्ट्रक्शन दिले आहेत. त्याचबरोबर वनराई बंधारे व आपले जे पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या संकल्पनातून, लोकसहभागातून या संकल्पनांना कसा आपण न्यूजमध्ये आणता येईल याबद्दल देखील स्थानिक लोकप्रतिनिधींना व ग्रामसेवकांना सूचना दिल्या. जलजीवनच्या योजना अनेक रखडल्या, हा देखील मोठा प्रश्न शहापूरमध्ये निर्माण झाला आहे. काहीशा प्रमाणातच योजना सुरू आहेत, अनेक रखडल्यात. काय ते याबद्दल मी जिल्हास्तरीय आढावा घेतला होता व त्याची आम्ही मागणी केंद्राकडे व राज्य सरकारकडे केली आहे. लवकरच हा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. साहेब, भावलीसारखी 450-300 कोटीची योजना या तालुक्यात सुरू आहे, परंतु आता फक्त तिचे पाईप पडलेले आहेत, पण तिचा कुठल्याही प्रकारचा पुढचा प्रोग्रेस झालेला नाही. त्यामुळे या योजनेच्या भविष्यावर आम्हाला प्रश्नचिन्ह उत्पन्न झाले. नाही, याबद्दल देखील HODंच्या मीटिंगमध्ये आमची चर्चा झाली होती आणि हा मार्ग कसा लावता येईल याबद्दल आम्ही प्रयत्न करू. साहेब, शेवटचा एक प्रश्न. साहेब, शहापूर तालुक्यातील दुर्गम जिल्हा परिषद शाळा दापूर मार्ग या ठिकाणी साहेब भारत देश स्वतंत्र होऊन देखील त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. त्या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी हे एका मोडकलीत आलेल्या इमारतीमध्ये शिकत होते. साहेब, आपण जेव्हा ती बातमी लावली तेव्हा तत्कालीन CO गुगे साहेबांनी या ठिकाणी अद्याप साहेब ग्रामपंचायत सदस्य देखील तिथे पोहोचला नव्हता. एक IAS ऑफिसर त्या ठिकाणी गेला आणि ते प्रश्न असतील त्यांनी आढावा घेऊन तात्काळ मार्गी लागतील असे आश्वासन दिले. साहेब, रस्त्याचं काम चालू होतं, आता तिथे ते बंद झालेले. साहेब, आपण यासाठी काही नियोजन करणार? तत्कालीन CO सर गुगे सरांनी जे दौरा केला होता व त्याचबरोबर बाकीचे HODs असतील त्यांनी देखील दौरा केला होता. यामधून त्यांनी काही निरीक्षणे आणि अहवाल सादर केला होता. त्या दृष्टिकोनातून तिथे पाण्याचे काम चालू असेल, त्याचबरोबर रस्त्याचे काम चालू असेल, काही वन विभागाच्या रिलेटेड काही NOCs पेंडिंग होत्या त्या देखील भेटलेल्या आहेत. जो सरांनी ज्यावेळी इन्स्ट्रक्शन दिले होते त्या आम्ही नक्कीच पुढे साकार करू. तो निधी आपण फक्त रस्त्याचं काम थांबले तर आपण साहेब याकडे हो नक्कीच लक्ष देईन आणि लवकरात लवकर याच्यावर. यावेळी शेणवा
आणि वेहलोलीबू या ठिकाणांना भेट देऊन ग्रामपंचायत आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ग्रामीण भागातील विविध शासकीय योजना, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण तसेच आरोग्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. सीईओ यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांच्या अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या दौऱ्यामुळे शहापूर तालुक्यातील प्रशासनिक कामकाजाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपण, शहापूर. ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मुख्य संपादक वसंत पानसरे.